मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ। जो विषय सुरू होता नाथ महाराज भक्तीचं शास्त्र भागवत धर्म ज्याला म्हणतात त्याला भक्तिशास्त्र असं म्हणतात। सोप्या भाषेमध्ये आपण सगळ्या भक्तांनी किंवा ज्यांना खरोखर शाश्वत समाधान मिळवायचंय, सोप्या भाषेत खरं समाधान ज्यांना आयुष्यात मिळवायचंय, अशा सगळ्या साधकांनी, अशा सगळ्या भक्तांनी हा भक्तीचा मार्ग कसा अवलंबायचा हे सांगत असताना श्री नाथ महाराज आपल्याला कालपासून सांगतायत की 11च्या 11 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, असं 11 इंद्रिय जे मानवाचे आहेत, हे 11 इंद्रिय हे आपण आता भगवंताच्याकडे, या सगळ्या इंद्रियांना भगवंताकडे वळवायचं। ही आज्ञा, हा सदुपदेश हे नाथ महाराज आपल्याला सांगतात। आणि हे सांगत असताना आपले काल इंद्रिय जवळपास सगळे झाले होते आणि शेवटच्या इंद्रियावर आपण बोलत होतो ते म्हणजे वाणी नावाचं इंद्रिय। रसना, जिव्हा, वाणी ज्याला आपण म्हणतो, त्या वाणीचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य तिने बोलणं आणि दुसरं ग्रहण करणं, खाणं। श्रावण महिना आहे, शुक्रवार आहे, शनिवार आहे, रोज म्हणजे खरं भारतीय शास्त्र इतकं छान आहे। श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मजाच मजा। पुरुषांची तर अजूनच मजा, काहीच करायचं नाही, नुसतं सोफ्यावर पेपर घेऊन झालं का पुरणाची पोळी, झाली का कढी, असं। नाही नाही नाही, आता काय होतं, मला तो विषय हा शब्द सांगत असताना पुरणाची पोळी इतका दुसरा कोणताच नाही। नाही, मला ते काल घरी चर्चा झाली, ते आहोत असं जे तुमचा देवेंद्र फडणवीस व्हायचा म्हणे, सगळ्यांना वाटेल ना फारच पुरणाची पोळी आवडती का, सगळेजण लगेच टाळून द्यायचे किंवा आपल्याला पुरणाच्या पोळ्या, तो शेवटी त्यांनी जाहीर सांगितलं बाबा मला नाही आवडतो एवढे। तसं मला तो फक्त विषय नावाचा हे सांगत असताना इतर विषयांवर मी बोलू शकत नाही, माझ्या काही मर्यादा आहेत किंवा माझा स्वभाव असल्यामुळे एक मी आपला तो खाण्याचा विषय हा धरून इंद्रिय जिकडे सारखं वळतं म्हणून तो पुरणाच्या पोळीचा विषय घेतो। मला पुरणाची पोळी आवडते, पण अगदी त्या देवेंद्र फडणवीस इतकी नाही की ज्यांनी ती सांगितली। असं विनोदाचा विषय आपला आहे। तर वाणी तर खरे दोन गुणधर्म तर आपल्याला माहिती, बोलणं आणि खाणं, पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं की फक्त ही वाणी आपल्याला मनुष्य जन्मातच मिळते आणि त्या वाणीचा सदुपयोग करून घेणं हे मानवाचं खरं कर्तव्य आहे। गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, असं महाराजांनी आपल्याला सांगितलं। महाराजांनी सांगितलं म्हणजे बाबांनी ह्या रचना केल्या, पण बाबांनी रचना करण्याच्या आधी महाराजांनी त्यांना एकदा आणलं की माझ्या विचारांचं सगळं सार एकदा 13 श्लोकांमध्ये किंवा काव्यरूप तुम्ही करा म्हणाले। आणि महाराजांच्या आज्ञेने त्यांनी हाची सुबोध गुरूंचा, खरं म्हणजे त्याचं जुनं नाव आहे हाची सुबोध, हाची निरोप गुरूंचा होतं, पुढे त्याचा बदल केला गेला आणि तो सुबोधाचा शब्द आला। तर तो विषय आपला काल सुरू होता आणि खरोखर या वाणीचा सदुपयोग म्हणजे ज्या वाणीने आपण नाम घेतो, बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या 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 सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण बोलतो
काय करावं, आमचं पोरं ऐकतच नाही किंवा आमची मुलं ऐकत नाही, आमचं कोणी ऐकत नाही. आम्ही इतकं जीव तोडून त्यांना सांगतो. असं आपण एकमेकांच्या बाबतीत सदैव असं बोलत असतो. तर याचं चिंतन करत असताना मला असं वाटतं, की तुमच्या नवे-नवे आपल्या वाणीला वजनच नाही. त्या वाणीला वजन का नाही? आणि तेच कुठल्याही संतांच्या जीवनात जर आपण पाहिलं, तर ते एकदाच एक गोष्ट सांगतात आणि ती आपल्या अंतःकरणात एवढी कोरून बसते, की आपण प्रयत्नच करायला लागतो. म्हणजे आई-बाबांनी कितीदाही सांगा, की "अरे अभ्यास, अभ्यास कर, कर." पण एखादी व्यक्ती तुमच्याकडे अशी येते, की त्या व्यक्तीचा प्रभाव तुमच्या मुलावर असा पडतो, त्यांनी अभ्यास करायला सांगितलं, की तो अभ्यास करायलाच लागतो. त्या व्यक्तीच्या वाणीचा हा जो प्रभाव आहे, त्या वाणीची जी शक्ती आहे, त्या वाणीची जी सिद्धता आहे सज्जनहो, ही वाणीची सिद्धता तुमच्या प्रपंचात आणि तुमच्या परमार्थात वाढण्यासाठी सुद्धा वाणीचं काही तप सांगितलंय. म्हणजे महाराजांनी एक गोष्ट आपल्याला खूप छान सांगितली, की पहिल्यांदा म्हणाले, "तुम्ही कसंही असा आणि कसंही नाम घ्या." म्हणजे सदा येता जाता उठता बसता कसंही नाम घ्या म्हणाले. आणि पुढे काही प्रवचनांमध्ये पण महाराजांचा शेवटी अट्टहास हाच आहे, की बाबा नाम घेत राहा तुम्ही. आता त्याला काही उपाध्या लावू नका. तर महाराज म्हणाले, की नाम घ्या, पण एका प्रवचनामध्ये 1-2 वेळेला आपल्याला असं ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं, की महाराज म्हणाले, तुम्ही कसंही नाम घेतलं, तर म्हणाले, जसं बीज कसंही पेरलं, खाली उलटं-सुलटं, तरी त्याचा कोंब मात्र वरच येतो. तसं कसंही नाम घेतलं, तर ते फलद्रूप होणारच आहे. पण म्हणाले महाराज, पण तुकाराम महाराज सुद्धा म्हणे, की ज्याने नाम घ्यावं त्याने विठ्ठल मात्रा सांभाळेल, म्हणजे त्याची पथ्य सांभाळेल. महाराज म्हणाले, तेच नाम तुम्ही श्रद्धेने, भावाने जर घेतलं, तर ते फार लवकर काम करेल. जेव्हा महाराज असं म्हणतात, की श्रद्धेने आणि भावाने घ्या, म्हणजे त्याला आचरणाची जोड द्या. आणि वाणीचं तप वाढवताना, वाणीचं सिद्धता वाढवताना महाराजांना अपेक्षित आहे, नवे-नवे सकल संतांना हे अपेक्षित आहे, की नाम तर तुम्ही घेताच, पण त्या नामाबरोबर जर जीवनामध्ये काही पथ्य पाळली आणि मग ती पथ्य कोणती? तर वाणीच्या संदर्भामध्ये पथ्य पाळताना ते म्हणाले, की कुणाचं मन दुखवेल असं बोलू नका. तुम्हाला नाही आवडलं ना, तुम्हाला नाही पटत ना, शांतपणे तिथून निघून जा. तेही अवघड होत असेल, भांडू नका, रागावू नका, चिडून सांगू नका. शांतपणे फारच नाही पटलं, मौन पाळा. नका बोलू तुम्ही, पण मन दुखेल असं बोलू नका. तो विषय सुरू असताना काल 2 प्रश्न महाराजांना ज्यांनी विचारले होते, तो आपला वाणीचा प्रश्न सुरू होता. तर मी तुम्हाला काल सांगितलं, की गोंंदवलेकर महाराजांना त्या व्यक्ती अशा म्हणाल्या, की "महाराज कसं वागावं?" की एक व्यक्ती आहे, ती सगळ्यांसाठी खूप करते, खूप झिजते, उपकारक वागते. पण वेळोवेळी त्या व्यक्तीला टोचून बोलते किंवा आठवण करून देते, "आम्ही तुमच्यासाठी हे केलं, मग तुम्ही असं झालं पाहिजे." मग ते कसं समजत नाही, "त्यावेळेला ती गोष्ट केली नव्हती का? आता कसं स्मरत नाही? तुम्ही असेच आहात." असं बोलत राहते आणि कार्य त्याच्यासाठी सगळं झिजते पण. आणि त्याचबरोबर तुमच्या माझ्या जीवनात अशा व्यक्ती आलेल्या आहेत, की त्यांची काही सत्ता नाही, त्यांची काही शक्ती नाही. ते तुमच्यासाठी काही उपयोगाला पडू शकत नाही. पण ते तुमच्या उपकारात तुमच्यावर उपकारही करत नाही, तुमच्या उपयोगीही पडत नाही. त्यांच्याकडे तशी शक्ती नसेल, इच्छा नसेल, बुद्धी नसेल, काय नसेल. पण ते तुमच्या कामाला येत नाही. पण कामाला येत नाहीत, पण ते तुम्हाला कधी उलटून बोलत नाहीत, तुमचं मन दुखवेल असं बोलत नाहीत. अशा 2 प्रकारच्या व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या जीवनात आलेल्या आहेत. आता मला असा विचार करून तुम्ही सांगा, की यातली एक क्रमांकीची व्यक्ती, की जी सगळं करते पण फटाफट बोलत राहते. कायम तुम्हाला बोलतच राहते. आणि एक व्यक्ती अशी आहे, की जी तुमच्याशी कधीच तुम्हाला रागवणार नाही, तुम्हाला चिडवणार नाही, तुमच्या मनाला दुःख होईल असं कधी वागणार नाही. पण तुमचं कामही करणार नाही किंवा ती करू शकत नसेल, असं आपण समजू. यातली कोणती व्यक्ती तुम्हाला, की जी नाही बा मी उपकार करतो तुमच्यावर, वेळेला तुमच्या कामाला येतो, पण तुला फडफड बोलतो. तुमचं मन दुखवेल असं बोलतो. यातली कोणती व्यक्ती चांगली? तर आपल्या सगळ्यांच्या मनात असं येऊ शकेल, की पहिली व्यक्ती बाबा कामाला तर येते ना, बोलली तर बोलली, काय झालं? उपकारक तर आहे ना, असं आपल्याला वाटतं. पण महाराज म्हणाले नाही. महाराज म्हणाले, "अंतःकरण दुखवणे इतकं पाप नाही." कारण ज्या भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली, ज्याने तुम्हाला निर्माण केलं, त्यानेच त्यालाही निर्माण केलं. तेव्हा महाराज म्हणाले, "तुम्हाला एखाद्याच्या उपयोगी नाही पडता आलं, पण त्याला दुखवू नका. अतिशय गोड बोला."
आणि ते मनापासून बोल. दुसरं म्हणजे वर गोड बोलून काही फायदा नाही. ज्याच्यासाठी करायचं ना, अंतःकरणापासून त्याच्यावर प्रेम करा. अंतःकरणापासून त्याला जीव लावा. आणि अशा या सगळ्या काळांमध्ये एखाद्या वेळेस तुम्ही रागावून जरी बोलला तर ती समोरची व्यक्ती सुद्धा तुम्हाला समजून घेते. असा आपला नित्याचा अनुभव. तरीही बोलणाऱ्याने हे लक्षात घ्यावं, की मन कोणाचे कधी न दुखवावे. यानी तुमच्या वाणीची सिद्धता वाढते. यानी तुमच्या वाणीला गोडवा येतो. यानी तुमच्या वाणीला तेज येतं. तुमची वाणी सिद्ध व्हायला सुरुवात होते. आपल्याला वाणीने बोलून वाचा सिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं करायचं नाही. पण असं जर नामस्मरण नाथ महाराज म्हणाले जर झालं तर वाचा सिद्धी सहज प्राप्त होते. वाचा सिद्धीसाठी म्हणून आपण हे करू नये, पण महाराज सांगतात म्हणून हे करावं, की गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. सज्जनो, हे सगळं असं सुरू आहे. आणि अशी सगळी इंद्रिय बांधून नवे नवे थोडस बळजबरी करून नाथ महाराज म्हणाले, की ही सगळी इंद्रिय भगवंताकडे, तुमच्या सद्गुरूंकडे भक्तीमध्ये तुम्ही वळवा. त्यांना वळवल्याशिवाय ते वळणार नाही. थोडी बळजबरी, महाराज म्हणाले, नामाला सुद्धा रोजची बळजबरी आवश्यकच आहे. सहजतेने माणूस नामाला बसतच नाही. आपलं मन जपाला बसायला तयारच होत नाही. नाही थोडं झोपू, नाही आता थोडं झोपच यायला लागले सगळं, नाही थोडं व्हॉट्सअपच पाहून घेऊ असं मला वाटतं. एवढे 2-4 व्हॉट्सअप पाहायला पाहिजे की 1, 2, 3, 4 15-15 मिनिटाचे 4 सत्र झाले तरी ते थांबत नाही. म्हणजे आपणच थांबत नाही, त्याला म्हणतो आपण ते थांबत नाही. आणि मग वाटतं अरे बाबा, 1 तास जेव्हा गेला, एका तासात 30 माळा झाल्या असत्या बा, पण होत नाही. इतकं त्या मनाला चंचलता आहे. म्हणून महाराज म्हणाले की बळजबरीशिवाय ते ऐकणार नाही. आणि बळजबरीने हळूहळू तुम्हाला ती सवय होईल. अशी 11च्या 11 इंद्रिय तुम्ही भक्ती मार्गामध्ये वापरल्याशिवाय ते मन, ते इंद्रिय भगवंताकडे लागणार नाही. सुरुवातीला बळजबरीच करावी लागते. शाळेत जाताना सुद्धा कोणताच आपल्यापैकी कोणीच असं हसत हसत शाळेत गेलंच नाही. आताची मुलं जातात कारण बाकीचे आकर्षण खूप आहे. शूज आहे, सॉक्स आहेत, वॉटर बॅग आहे, चांगली बॅग आहे, जायला गाडी आहे, घराच्या बाहेर पडायचंय, बाईबापाजवळ थांबायचं नाही, मायबापाला लेकराला जवळ ठेवायचं नाही. त्याच्यामुळे ते आनंदाने जातात. इतक्या सुविधा आपल्या बालपणी नव्हत्या, त्यामुळे आपण रडत रडतच शाळेत गेलो. पण बळजबरीने पहिले 1 महिना तर सगळ्यांनी मारही खाल्ला आणि बाकीच्या गोष्टी केल्या आणि तेव्हाच आपण शाळेत गेलो. तसं या मनाला चातुर्मासामध्ये जपाची सवय लागल्याशिवाय 8 महिने ते जप करणार नाही. आणि पुन्हा 8 महिने थांबून पुन्हा चातुर्मासात जपाला येत नाही. हा, तर ही ही आपली सगळ्यांची अवस्था आहे. होईल होईल, महाराजांच्या कृपेने तेही फरक पडेल. या सगळ्यांवर विचार करत असताना नाथ महाराजांनी जी काही ओव्यात, त्या ओव्यामध्ये इतकी सुंदर विशेषणं लावून दिली. म्हणजे सगळी अध्यात्मातली वर्णन आहे, मी फक्त तेवढी टिपून त्या ओव्यांमधली घेतलेली आहे. नाथ महाराज म्हणतात की असा हा भक्तीचा मार्ग, असा हा भागवत धर्म कसा आहे म्हणाले, की या भागवत धर्माची नौका सगळ्या भक्तांना घेऊन एकाच खेपेमध्ये भक्तीने पैल तीरावर नेते. ही भागवताची नौका तुम्हा आम्हा सर्व भक्तांना, ज्याला ज्याला भगवंत प्रिय आहे, ज्याला ज्याला सद्गुरू प्रिय आहे, ज्याला ज्याला सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा अभ्यास करायचा आहे, अशा सगळ्यांना ही भागवत धर्माची नौका पैल तीरावर कशी नेते म्हणाले, तर भक्तीच्या पैल तीरावर नेते. या नौकेला जे वलवण्यासाठी जी शक्ती लागते, जे बळ लागतं ना, तर म्हणाले या भागवत धर्माच्या नौकेला वल्हवण्यासाठी जे बळ लागतं ते भावाचं लागतं म्हणाले. तुमचा भाव शुद्ध पाहिजे म्हणाले. आणि ज्या भवसागरातून तुम्हाला तरुण न्यायचंय, त्या भवसागरातलं जल कसं आहे, तर ते म्हणाले हे जल क्रूर आहे आणि कर्म अकर्माच्या रूपाचं जल या भवसागरामध्ये, तुमच्या माझ्या भवसागरामध्ये जे जल आहे, जे पाणी आहे, हे पाणी तुमच्या माझ्या कर्म विकर्माचं, कर्म अकर्माचं. त्यातून ही नौका आत्मज्ञानाच्या प्रवाह दिशेने पुढे पुढे सरकत जाते आणि नंतर स्वानंदाच्या पैल तीरावर आपल्या सगळ्या भक्तांना नेऊन सोडते. या नावेमध्ये नाथ महाराज म्हणाले, इतक्या सुंदर उपमा आहे, या नावेमध्ये नावाडी म्हणून कोण आहे, तर वैराग्य आहे म्हणाले. वैराग्याची नावाडी चौकडून घट्टपणे तुम्हाला धरून बसवलेलं आहे म्हणाले त्या वैराग्याने. म्हणजे या भक्तीच्या शास्त्रामध्ये भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. हा भागवत धर्मामध्ये मूळ सूत्र जे भक्तीचं आहे, भावाचं आहे, आत्मज्ञानाचं आहे, वैराग्याचं आहे. आणि या भवसागरामध्ये जे खडक मध्ये मध्ये तुमच्या नौकेला अडसर करणार आहेत, ते विषयाचे खडक आहेत म्हणाले. ते सगळे विषयाचे खडक हे वैराग्याचे नावाडी बरोबर चुकवतात म्हणाले. कुठेही तुम्हाला अडकून येत नाही. पण त्याच्यासाठीचं सूत्र पुन्हा सांगतात की भाव आणि भक्ती
या भवसागरातून संचित क्रियमानांच्या लाटा सारख्या उसळत असतात. त्या सगळ्या मोडून वैराग्याचे नावाडी प्रारब्धाचा साठा संपवून तुम्हाला आत्मस्वरूपाच्या तटावर पोहोचवतात. किती सुंदर आहे. भूतदयेच्या दोरांनी ती नौका पैलतरावर बांधली जाते म्हणाले. भूतदया खेचली जाते, बांधली जाते आणि मग सगळे भक्तगण पैलतीरावर उतरतात. पैलतीरावर उतरल्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाल्याने हे सगळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतात. किती सुंदर चिंतन नाथ महाराजांनी केलं. मला सांगा, असं सगळं चिंतन करण्यासाठी या महात्म्याचं दिवसभराचं हरिचिंतन किती असतं. त्याच्याशिवाय इतका सुंदर सिक्वेन्स लावू नाही शकत. की काय भवसागर आहे, विषयांचे खडक आहे. भागवत धर्माची नौका आहे, त्याच्यामध्ये सगळे भक्त बसलेत. आत्मज्ञानाच्या दिशेने ती चालते, वैराग्याचे नावाडी आहे. आणि पहिलं तीरावर आत्मानंदाच्या, आत्मज्ञानाच्या, ब्रह्मज्ञानाच्या पहिलं तीरावर तुम्हाला सोडतात. तो आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर मात्र पुन्हा जन्म नाही आणि मृत्यू नाही, अशा एका उच्च अवस्थेला भक्ती मार्गातून मनुष्य पोचतो. सज्जन हो, नाथ महाराज इतक्या सुंदर उपमा दिल्यावर एक महत्वाची गोष्ट पुन्हा भागवत धर्माची, भक्ती धर्माची सांगतात, की जी आपल्याला अत्यंतिक गरजेची आहे प्रपंचामध्ये. नाथ महाराज म्हणाले की भगवंताची भक्ती मनुष्याच्या जीवनामध्ये निर्भयता आणते, की जी निर्भयता लाखो रुपये नाही, कोट्यावधी रुपये देऊन तुमच्या मनामध्ये निर्माणच होऊ शकते. भीती आपण कितीही गप्पा मारल्यानं, एक फोन आत्ता इथं वाजू द्या आपल्यापैकी कोणाला, हा कधी कुठे एवढे शब्द जरी आपण ऐकलो तर सगळे घाबरून जातो. पडल्या, फ्रॅक्चर, आता गाठ आली, बायोप्सी सांगितली. विचारांची शलाका आपल्या किती दूर जाते म्हणून ही आपली महाराजांवरची निष्ठा आहे. आहेत महाराज, होईल चांगलं, नाम घेऊया, त्या क्षणी विचार येतो का पाहतो, येत नाही. एवढी आपली निष्ठा डळमळीची. आणि मग ही निर्भयता खरंच संतांच्या जीवनातलं पाहत असताना लक्षात येतं की केवढा प्रसंग आला पण ते हल्ले नाहीत. हल्ले नाही म्हणजे शरीराने नाही, आणि पहिल्यांदा शरीराने न हल्ल्यासाठी मनाली सुद्धा किती स्थिर होते ते. अशी निर्भयता आपल्या सामान्य माणसाला येईल का? संतांच्या जीवनात आपल्याला वाचताना पुन्हा एक वाटतं, बा ते काय संत होते बाबा, त्यांचा खूप जप होता, आपला काहीच नाही. इथून आपली पहिल्यांदा सुरुवात, असं आपल्या नित्य मनामध्ये येतं. आपल्याला हे साधणार नाही हे पहिल्यांदा आपल्या लक्षात येतं. पण नाथ महाराज किंवा सकल संतांचं सांगणं की अरे नाही, आम्ही पण तुमच्यासारखेच मनुष्य म्हणून जन्माला आलो, पण आम्ही अभ्यास केला, आम्हाला साधलं, तुम्हाला पण साधेल. थोडा अभ्यास करा, थोडं नाम घ्या, थोडी श्रद्धा ठेवा, ती निर्भयता तुम्हाला पण येईल. आणि अशी निर्भयता येऊ शकते का? 100% सज्जन येऊ शकते. साखरखेर्ड्याला जात असताना साखरखेर्ड्याच्या अलीकडे 24 किलोमीटरवर मेहकर नावाचं एक गाव लागतं, आणि मेहकरच्या अलीकडे 9 किलोमीटर अंतरावर सोनाटी नावाचं एक गाव. या सोनाटीमध्ये आळशी नावाचे कुटुंब गेले 4 पिढ्या, 5 पिढ्या, आता 5वी पिढी त्यांची राहते. नाव फक्त आळशी आहे, खऱ्या अर्थाने ते प्रपंचासाठी आळशी आहेत, पण परमार्थासाठी एकदम तयार असतात. नाव फक्त आळशी. या आळशी कुटुंबाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. मला तुम्हाला सांगायचंय, नाथ महाराज सांगतात की भगवंताच्या भक्तीने, भगवंताच्या नामाने निर्भयता हमखास प्राप्त होते. या आळशी कुटुंबामध्ये प्रभाकरराव आळशी नावाचे एक सद्ग्रस्त होऊन गेले. साधारण 85-86 ला मला वाटतं त्यांनी देह ठेवला. नाही, माफ करा, जिजीमाईने 91 साली देह ठेवला, आणि त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी यांनी देह ठेवला. म्हणजे 95-96 साली प्रभाकरराव आळशी हे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे अनुग्रही. भरपूर शेती, 108 एकरची शेती. सिलिंग ऍक्टचा कायदा यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये आला, आणि अर्धी जमीन या माणसाची सरकारी जमा एका आदेशाने झाली. 54 एकर जमीन एका आदेशाने गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये जमा झाली. यांच्या नावावर केवळ 54 एकर जमीन राहिली 108 पैकी. एवढा आघात होता मला. थोडेसे खचले, नाराज झाले. साखरखेड्याला महाराज देहात होते त्यांच्याकडे.
महाराजांच्या कानावर घातलं. महाराज असं असं झालं ना, आपली 54 एकर जमीन आज या नवीन शासकीय नियमानुसार गेली. महाराज म्हणाले, रामरायाची जमीन होती ती तिकडे गेली म्हणाले, आपण असं समजावं. प्रभाकरराव म्हणाले, नोकरीत असताना पगार किती मिळतो? तर म्हणाले 100 त्या काळात. आणि रिटायर्ड झाल्यावर काय होतं म्हणाले? तर म्हणाले 50 रुपये मिळतो. मग तुमची किती एकर जमीन होती? 108 एकर. किती गेली? 54. आता किती राहिली? 54. म्हणजे तुम्ही आता पेन्शनवर झालेत म्हणाले. दुःख करू नये. त्या क्षणी त्यांनी सोडलं. सद्गुरूंवर एवढी श्रद्धा होती. त्या दिवशी त्यांचं आत्मचरित्र आपल्याकडे आहे, वाचा तो. ते म्हणाले, त्या क्षणी त्या काकूंनी मला सांगितलं, त्या क्षणी माझ्या नवऱ्यानी तो दुःखाचा विचार सोडला. नवे पुन्हा विचार. महाराजांनी सांगितलं, चोपन्न केली, चांगलं झालं, चांगलं. नामाला लागली. सोनाटीवरून साखरखेर्ड्याला जपासाठी म्हणून 15 दिवस जायचे. सुंदर जप करायचे. असा 11.5 कोटी जप झाला. महाराजांनी आधीच 79ला देह ठेवला. जिजीमाय होते. या दरम्यान प्रारब्धवश हार्ट अटॅक आला. अकोल्याला ऍडमिट होते. अकोल्याला ऍडमिट असताना जिजीमायला कळालं, तर जिजीमाय अकोल्यावरून त्यांना भेटायला गेल्या. कारण चांगला नामधारक, अतिशय चांगला शिष्य आणि महाराजांच्या कार्यात अग्रेसर. किती अग्रेसर तुम्हाला सांगू. मानवी जीवनात आपल्याला आपल्या सद्गुरूंनी सेवेसाठी निवडावं, याचे काय काय निकष असतात, कोणकोणत्या सेवेत निवडावं, तर मी तुम्हाला सांगू. सद्गुरू रामानंद महाराजांच्या मूर्ती आणण्याची जबाबदारी प्रभाकरराव महाराजांनी दिली. सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी देह ठेवल्यानंतर आज जी समाधी आपल्याला दिसते, ती समाधीचा जो दगड म्हणा किंवा ती समाधी आहे, ती जिथे गोंदवलेकर महाराजांची समाधी तयार झालेली आहे, त्या यंकम मरडी नावाच्या कर्नाटकातल्या जागेवरून त्याच कारागिराकडनं, म्हणजे त्याच्याच नातवाकडनं ही महाराजांची समाधी तयार करून आणली, काळ्या संगमरवरी गंडकी शिळेत. ती सेवा त्यांनी स्वतःहून घेतली. म्हणजे आज रामानंद महाराज जे मूर्ती स्वरूपात दिसतात, ती सेवा सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी त्यांना दिली, की प्रभाकरराव, रामानंद महाराजांची मूर्ती आपल्याला तयार करून आणायची, ही सेवा तुम्हाला. एवढा मोठा सेवेकरी 11.5 कोटी जप झाला. हार्ट अटॅक आला. अकोल्याला ऍडमिट होते. जिजीमाय भेटायला गेल्या आणि त्यांना म्हणाल्या, अरे झाला तुझा म्हणे जप. झाला का? बरं म्हणे. तिथून अकोल्याहून डिस्चार्ज मिळाला. घरी आले. इतकं नाम घेतलेलं होतं, इतकं नाम घेतलेलं होतं, ही सूचना मिळाली. प्रभाकर काकांना सूचना मिळाली. दोघा नवरा बायकोचा प्रपंच एवढा आदर्श, तुम्हाला काय सांगू, की खरंच सद्गुरूंच्या चिंतनात, सद्गुरूंच्या सेवेत, सद्गुरूंच्या उपासनेत राहिल्यानं, की महाराज म्हणाले ना, तुम्ही तुमचा प्रपंच माझ्या पायी वाहा, माझ्यावर सोडून द्या, तुम्ही नामात राहा, तुमच्या कल्पनेपेक्षा मी तुमचा प्रपंच चांगला करून दाखवेल. हे महाराजांचं अभिवचन, हे आश्वासन आहे, ते महाराज होते. आळशींच्या पत्नी सुशीला काकू आळशी आता एक 5 वर्षांपूर्वी गेल्या. मी सोनाटीला जाऊन त्यांच्या घरी त्यांच्या बरोबर राहिलेलो आहे. त्यांनी सांगितलं, की महाराज आणि जिजीमाईंनी आम्हाला किती किती प्रेम दिलं, कसं शिकवलं. ते म्हणाले, मी श्रीमंता घरची लेक, इथे सोनाटीत खेडेगावात आली तर मला चूल सारवायची कशी हे माहित नव्हतं. चुलीच्या बाजूला वतल असायचं. वतल म्हणजे छोटं, इकडनं म्हणजे इकडचा जाळ तिकडे जाऊन त्याच्यावर वरण ठेवायचे. छोटा भाग चुलीचा जो भाग असतो त्याला वतल म्हणतात आमच्या विदर्भात. तर त्या वतलावर भांड कसं ठेवायचं, चूल कशी पेटू घालायची, ही मला जिजीमाईंनी आमच्या घरी येऊन शिकवली. सोवळं काय असतं, उष्टविटाळ काय असतो, हे मला माहित नव्हतं. हे मला जिजीमाईंनी शिकवलं. महाराज म्हणाले, हा काकड्याला लवकर उठायचं बरं, काकड्याची तयारी रात्री करून ठेवावी. मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे करायची. हा, सकाळी लवकर उठा बरं. आम्ही उठायचो. एक एक गोष्ट महाराजांनी जिजीमाईंनी बोटाला धरून करून घेतलेली आणि इतक्या छान वातावरणामध्ये राहिलेली. ते म्हणाले, आणि दोघांचं रागावणं नाही, काही नाही, दोघांनी बरोबरीने प्रपंच. नवऱ्याला कधी सांगायची गरज पडली. मी तुम्हाला सांगू, हिरड्याच्या एका सेवेमध्ये रामानंद महाराजांच्या मूर्तीच्या स्थापनेवेळेस त्या यज्ञाच्या खर्चासाठी म्हणून
असं वाटलं की अजून शेतीचा माल यायला उशीर लागणार आहे आणि त्या काळी त्या कामासाठी काहीतरी 4,000 रुपये लागणार होत्या. न म्हणता सुशीला काकूंनी आपल्या पाटल्या नवऱ्याजवळ काढून ठेवल्या. पाटल्याचं काही महत्व नाही, हिरड्याला कामाला आहे. असा सुंदर प्रपंच दोघांनी केलेला प्रभाकर काकांच्या लक्षात आलं की आपल्याला देह ठेवायचा आहे आणि आपण देह ठेवताना ही पाहू शकणार नाही. तर सुशीला काकूंनी मला सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. सुशीला काकू म्हणाले, मला कधीच म्हटल्या नाही, पण ते म्हणाले, अगं आता खूप दिवस झाले तू माहेरी बुलढाण्याला गेलीच नाही म्हणाले, जा बरं उद्या. मी विचार केलाय की आयुष्यात आपल्याला कधीच हे असं म्हटले नाही की तू एकटी माहेरी जा, पण पुन्हा स्त्री सुलभ भावना. माहेरी वय झालेलं होतं बरं त्यांचं, पण 60-62 वर्षाचं सुशीला काकूंचंही वय होतं, जास्तही असेल तर. पण नवरा आपल्याला माहेरी पाठवतोय त्या मनातच आलं नाही म्हणे. आणि मी बुलढाण्याला गेले. एक दिवस राहत नाही. प्रभाकर काकांचा अंतकाळ आला. शांतपणे, अतिशय शांतपणे नाम घेता 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 काकांनी देह ठेवला. काकूंना कळवलं. काकू बुलढाण्याहून आल्या. वेगळ्या गाड्या नव्हत्या, काही नव्हत्या, साध्या बसने बुलढाणा मेहकर सोनाटीला आपल्या आले. गावात आले. छोटं 500 उंबरठ्यांचं गाव आहे, आजही तुम्ही पहा. सगळे गावातले उभं लोक, बरं हे सगळ्यात श्रीमंत म्हणजे गावातल्या प्रत्येक माणसाला ज्वारीपासून तर कपड्या लत्त्यापर्यंत, लग्नात त्याच्या बँड लावायला लागणाऱ्या पैशापर्यंत, लग्नाच्या खर्चापर्यंत प्रत्येकाला सढळ हाताने मदत करणारं महाराजांचं घर, प्रभाकररावांचं मदत. गावात यांना सावकारच म्हणायचं. आणि सगळ्यांना मदत, सर्व समाजाच्या लोकांना. सगळे लोक दारात उभे. त्यांना म्हटलं, आज सगळे बाहेर उभे कसे? घरी जाऊन पाहतात तर ओसरीमध्ये आपल्या जोडीदाराचा, आपल्या यजमानांचा देह शांतपणे ठेवलेला आहे. सगळेजण बसले. एक मोठा हुंदका आला, एक दुःखाची लकीर आली. आणि दुसऱ्या क्षणी मला असं जाणवलं, माझा पहिला दुःखात सावेक संपल्यावर त्या म्हणाल्या की महाराज चुकणार नाही. हे गेल्याचं निश्चित दुःख होतं, पण शोक नाही केला त्यांनी. महाराज चुकणार नाही असं मला मनातून वाटलं. म्हणाले. माळ घेऊन जपाला बसले. यथावकाश सगळे विधी झाले. नामानी काय होतं निर्भय. त्याच सुशीला काकू मुंबईला परवा म्हणजे या कोरोनाच्या काळाच्या आधी 1 वर्ष नातवाकडे होत्या. सुनबाई, मुलगा, नातू सगळे मुंबईत राहत होते. आजारी पडल्या. सुशीला काकूंचं सुद्धा नामस्मरण असतं. त्याच्या पुढे मला सांगायचं तुम्हाला की 11.5 कोटी जप त्यांचा झाला होता. अंतिम संस्कार झाल्यानंतर 10 दिवसात 4 मुली, मुलगा, सुनबाई, सगळे नातेवाईक, सगळी महाराजांचीच मंडळी, त्यांचे व्याही तात्यासाहेबांचे अनुग्रही, ही सगळी मंडळी एकत्र आली. 10 दिवस उत्तम जप केला. हे मला तुम्हाला सांगायचं. आणि या जपाच्या दरम्यान 10 दिवसामध्ये सगळे ठरवलं की वडिलांचा 11.5 कोटी जप झाला होता, आता 1.5 किंवा 2 कोटी जर जप केला तर 13 होतो. आणि 14व्या दिवशी आदरणीय दत्ता काका त्यांच्या भेटीला गेले. आणि या लोकांनी उदक शांतीच्या दिवशी दत्ता काकांना विनंती केली, दत्ता काका आमच्या मनात असं येतंय की आपण बाबांचा 2 कोटी जप राहिला होता, 13 कोटी होऊ शकतो. दत्ता काका म्हणाले, करून करायचं तर 2 कोटीचा काय संकल्प करता, 13 कोटीचा करा. ते म्हणे, अहो आमचं गाव इतकं छोटं, आम्ही घरात 2-3-4 माणसं. दत्ता काका म्हणाले, सगळ्या भारतभरातून मी तुमच्याकडे लोक जपाला पाठवतो, तू फक्त डबे रिकामे कर घरातले, भरण्याची व्यवस्था मी. 1994 साली पूज्य प्रल्हाद महाराजांच्या आशीर्वादाने आणि दत्ता काकाच्या प्रेरणेने 1994 साली सोनाटीतल्या एका सामान्य घरामध्ये, आजही तुम्ही जाऊन पहा, असं आपल्यासारखं 4 रूमचं खेड्यातलं घर आहे. 94 ला जप सुरू झाला. महाराष्ट्रातल्या सगळ्या गावातनं, कर्नाटकातनं, मध्य प्रदेशातनं गोंदवलेकर महाराजांचे जिथे जिथे शिष्य आहेत तिथे तिथे निरोप गेले. अहमदाबादवरून, आपले दत्तांना हेबळीवरून, गोसी गोखले ज्यांनी प्रवचनाच्या पुस्तकाचं संकलन केलं ते दोघं नवरा बायको पुण्यातून 15 दिवस सोनाटीला जपाला जाऊन राहिले. 1994 पासून सुरू झालेला जप 2012 साली संपला. 108 कोटी जप घरामध्ये.
अशा 108 कोटी जप झाल्यानंतर त्या सुशीला काकूंकडे माझं नित्य जाणं होतं. त्या म्हणाल्या, मुकुंदा, आता मी थकले, मला मृत्यूची भीती नाही वाटत ना. हे त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. आता काहीच नाही म्हणाले, इथून उठायचं आणि महाराजांकडे जायचं. जे भाऊसाहेबांचं वाक्य होतं ते जगल्या त्या. जेव्हा त्या आजारी मुंबईमध्ये पडल्या तेव्हा म्हणाले, आता मी थकले, आता मी आजारी पडणारच. मुलाला म्हणे, घाबरू नको. आणि शेवटच्या म्हणजे उद्या जायचं तर आज रात्री म्हणाल्या, आता मला पलंगावर नको ठेवू म्हणाले. आणि काय म्हणाले, जमिनीला स्पर्श झाल्याशिवाय प्राण लवकर जात नाही. स्वतःच्या मुलाला सुनबाईला सांगेल, मला खाली घ्या म्हणाल्या. आणि तुम्ही रडू नका आता. आता तुम्ही सगळे नाम घ्या. आता मला घेणं शक्य नाही, मी ऐकते म्हणाले. सुशीला काकू, मला हे सुनील दादांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं होतं त्यांच्या चिरंजीवांनी. आणि म्हणाले, तुम्ही जप करा, मी आता मी शांतपणे. म्हणजे मला सांगा, एक तर गोष्ट अशी आहे, आपल्या तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टरने सांगितलं की गाठ आहे आणि बायोप्सी करावं लागेल. एवढं जर सांगितलं आपल्याला तर किती भीती वाटते. काहीच नाही, बायोप्सीचा रिपोर्ट निगेटिव्ह येणार आहे हे डॉक्टरलाही माहित आहे कदाचित. पण आपण कुठपर्यंत पोहोचतो, एवढी भीती मृत्यूची असते. आणि जिथे एक नाम साधक आहे, तो इतकं छान नाम घेतो आणि भगवंत नवे नवे महाराज त्याला पूर्ण सूचना देत आहेत की आता उद्या परवा जायचंय ना, तरी तो घाबरत नाही, सर्वांना छान सूचना देतो आणि समाधानाने तुमच्या माझ्यातून निघून जातो. यापेक्षा जगामध्ये कोणता मोठा चमत्कार असतो? निर्भयता. भयच नाही राहत ना. सज्जन हो, मानवी जीवनामध्ये संकटापेक्षा संकटाची भीती जास्त आपल्याला त्रास. त्याचं कारण एक तर त्या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स, स्वीकार्यता आपल्याकडे नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, स्वीकार करा जे आलं ना. म्हणून महाराज काय म्हणाले, जे घडेल, महाराजांचे बोधवचन इतकी सुंदर आहे. महाराज म्हणाले, जे घडेल ते माझ्या इच्छेने घडेल असं समजून, ते तुमच्या कल्याणाचं आहे असं समजून वागा. हाच परमार्थ आहे, हीच उपासना. त्याच्यामध्ये सूत्र आहे, जे घडेल ते पहिले स्वीकारा. आपण स्वीकारायलाच तयार नसतो. आपण स्वीकारायला का तयार नाही? तर आपल्यामध्ये भक्तिशास्त्राच्या दृष्टीने हवं नको पण, म्हणजे आनंद हवाय, दुःख नकोय. महाराज म्हणाले, हे हवं नको पण तुमचं गेलं पाहिजे आणि ते जात नाही. नको पण जात नाही जास्त. दुःख नको, आजार नको, आनंद कायम हवा, तो कायम शक्य नाही. मग हे हवं नको पण जे आहे, हे हवं नको पण जाण्यासाठी आणि त्या हवे नकोपणामध्ये भय आहे. नको नको, आजार नको, हे नको, ते नको, भीती जास्त आहे. आणि भीतीचं कारण आधी स्वीकार्यता नाही. ऍक्सेप्टन्स खूप महत्वाचा. ऍक्सेप्ट तुम्ही एखादी गोष्ट केली नाही, आता हे झालंय. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं की मृत्यूचं पहिल्या दिवशीचं दुःख तिसऱ्या दिवशी नसतं, तिसऱ्या दिवशीचं पाचव्या दिवशी नसतं. उदक शांतीला गोड जेवण असेल, सगळ्यांनाच करावं लागतं, आपल्याला जावं लागतं, जातो आपण. निसर्ग क्रम आहे, आपल्याला आपली कर्तव्य सोडता येत नाही, असं वेष्टन त्याला द्यावं लागतं. आणि ते खरंही आहे. निर्भयता येणं, ही निर्भयता सुशीला काकूंमध्ये, प्रभाकरराव काकांमध्ये. आज जोशी वहिनी आल्या नाही. जोशी वहिनींची 96 वर्षांची आई 5-6 वर्षांपूर्वी कर्नाटकामध्ये राहते. रोज विष्णू सहस्त्रनाम, वैष्णव होते, भगवंताचं नामस्मरण, अतिशय सुंदर आचरण. त्या पद्धतीने जुन्या पद्धती 96 वर्षाच्या होत्या. जुन्या पद्धतीने सोहळं बोळं, रोजचं खाणं, एकादशीचा चांगला उपवास, निर्जला एकादशी, आमकी एकादशी, सोमवारी मीठ खायचं नाही, सगळे नियम व्यवस्थित पाळणाऱ्या. एकादशीचा दिवस आला, छान डोळे वगैरे सगळं, चालणं बोलणं सगळं व्यवस्थित होतं. मला सांगायचं काय, निर्भयता किती असते. सामान्य माणसाला, सामान्य गृहस्थाश्रमाला, अगदी खेड्यातल्या एखाद्या बाईला सुद्धा हे जर साधू शकत असेल, नामाचं आणि भक्तीचं शास्त्र. 96 वर्षाची बाई, एकादशीचा दिवस, असे 5:30 पावणे 6 झाले, अंगणामध्ये कावळा आला, ओरडला.
कावळा ओरडल्याबरोबर सुनबाईला म्हणले, अगं आज एकादशी आहे म्हणले. बरं मग काय सासूबाई? दिवा लाव म्हणले संध्याकाळची म्हणले. बरं दिवा लावला. सासूबाई दिवा लावला. सासूबाईला नमस्काराला आल्या सुनबाई आणि म्हणले, अगं मी निघाले आज एकादशी आहे. कुठे? म्हणजे मी वैकुंठाला निघाले. वैकुंठाला मिळाली झालं. श्रीराम समर्थ. 93 वर्षाच्या जोशी काकूंची आई सहज त्यांनी दिवशी काही बाजारातच निघाले. काबरानगरला जाऊन येते म्हणल्या. तसं वैकुंठाला झाले आज एकादशी आहे म्हणा. ही निर्भयता सज्जन हो नामानी भगवंताच्या भक्तीनी साधते. आपल्यापैकी कितीतरी जणांच्या जीवनामध्ये आजी आजोबा काका काकू मामा मामी कोणाच्या तरी बाबतीमध्ये निश्चितपणे आपल्या पिढीपर्यंत नशीब घडलेलं आहे. याही पुढे घडेल की ती सूचना तुम्हाला मिळते. किंबहुना महाराज म्हणाले की भगवंताच्या नामाने भगवंताच्या भक्तीने तुम्हाला हळूहळू तो चिंतामुक्त करायला लागतो, हळूहळू भयमुक्त करायला लागतो आणि एक दिवस एक नामसंख्या अशी होऊन जाते आणि त्या भगवंताची त्या सद्गुरूंची कृपा सज्जनावर येते की पूर्णतः तुम्ही निर्भय होऊन जाता की आता जे घडेल ना ते आनंदातच आहे. हा भाव आतून येणं इथे बसून सांगणं किती सोपं आहे हे मला माहिती आहे. श्रवण तुम्ही करता तुम्हालाही, पण हे होईल का? त्यांच्या कृपेने नक्की होईल. महाराज म्हणाले ना की मनुष्य म्हणून जर तुम्ही जन्माला आला तर तुमचा उद्धार होणारच आहे, पण प्रयत्नशिवाय. अध्यात्म परमार्थ हा अभ्यास आहे, तो नित्य करावा लागणार आहे आणि तो करण्यासाठी म्हणून हा सगळा चातुर्मासाचा आणि सद्ग्रंथ वाचनाचा सज्जनो प्रपंच आहे. मला असं वाटतं की खरंच जे सुशीला काकू म्हणजे आता ह्या आपल्याला माहिती आहेत म्हणून सांगू, पण सुशीला काकूंना किंवा जोशी काकूंच्या तुमच्या मला वाटतं सासूबाईच होत्या त्या, असं वाटतं मला. जोशी काकूंच्या आई होत्या. तर त्या अशा पद्धतीने जर त्यांना निर्भयता प्राप्त होऊ शकते तर ही निर्भयता तुम्हा आम्हाला का प्राप्त होऊ नये हे नाथ महाराजांचं म्हणणं आहे. नाथ महाराज म्हणतात हे निश्चित साधकाला, हे निश्चितपणे एखाद्या भक्ताला साधू शकतं. त्याच्याही पुढे नाथ महाराज जाऊन सांगतात की या निर्भयतेनंतर नित्य नामस्मरणाने ही निर्भयता माणसाला प्राप्त होते. तो चिंतामुक्त होतो, भयमुक्त होतो, पूर्णतः भयमुक्त एका विशिष्ट क्षणाला निश्चित होतो. त्याच्या पुढे नाथ महाराज अतिशय नम्रतेने सांगतात. नाथ महाराज इतकी विनम्रता धारण करतात आणि म्हणतात की मी तुम्हाला वेदांच्या शास्त्रांच्या आधाराने ह्या गोष्टी सांगतोय, बरं माझ्या मनचं सांगत नाही, असं नाथ महाराज सारखा ब्रह्मज्ञानी पुरुष नाथ भागवतामध्ये सांगतो. पुढे म्हणाले वेदशास्त्रांचं महत्त्व सांगितल्यावर पुन्हा म्हणाले अहो वेदशास्त्रांच्या साक्ष देऊन किंवा दाखला देऊन तर मी सांगतो म्हणाले, वेदशास्त्रांचंही जाऊ द्या. पुढे नाथ महाराज म्हणाले की स्वतः भगवान गोपाल कृष्ण असं सांगतात भगवद्गीते की मी सर्वथा भक्तांच्या अधीन आहे. सर्व साधनांमध्ये जर श्रेष्ठ काही असेल भगवंताकडे जाण्याचे जे जे मार्ग आहेत साधन मार्ग, त्या सगळ्या साधन मार्गांमध्ये ज्ञान आहे, वैराग्य आहे, सगळे सोडून भगवान गोपाल कृष्ण भगवद्गीतेत सांगतात की भक्तीसारखा उत्तम मार्ग, सहज सोपा मार्ग नाही. आणि त्याही पुढे आत्मदर्शनाचा उपाय सांगताना भगवान गोपाल कृष्ण भगवान विष्णू चारही हात वर करून सांगतात की एका भक्तीशिवाय मी कुणालाही वश होत नाही. भागवत धर्माचं महात्म्य सांगताना नाथ महाराज शेवटी नम्रतेने सांगतात की भगवान गोपाल कृष्णांनी चारही हात वर करून सांगितलं की भक्तीशिवाय मी कुणालाही सहजतेने वश होत नाही, पण भक्तासाठी मी वेडा होतो. हे नाथ महाराजांचं. पुढे म्हणाले की ही भक्ती कुणाकुणासाठी आहे. भगवंतांनी स्वतः हे भक्तीचं चॅनल ओपन केलेलं आहे, सगळ्यांसाठी ओपन केलं. ते म्हणाले की भक्ती सर्वांसाठी आहे. चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार. आता मूढ पण आले, जड पण आले. वर्णाचं तर त्याचा सांगितलं की चहुवर्णा नामाधिकार, सगळ्यांना नामस्मरणाचा अधिकार आहे. याच आधारे समर्थ आपल्याला पुढे जाऊन सांगतात की चहुवर्णा नाम सर्वांसाठी भक्ती आहे. महाराज भगवान गोपाल कृष्ण सांगतात आणि तेच आपल्याला नाथ महाराज सांगतात की अहो म्हणाले त्या भगवंतानी मनुष्य म्हणून तुम्हाला जेव्हा खाली पृथ्वीवर पाठवलं त्याच वेळेला तो तुमच्याविषयी इतका सकारात्मक विचार करतोय की अरे नाही आता हा मी याला ब्राह्मण कुळात जन्म घातलं, हा नक्की मला सकाळी सूर्योदयाला अर्घ्य देईल, तेवढा त्याला भरोसा आहे.
आणि आलेला प्रत्येक ब्राह्मण कोणतं अर्घ्य घेतो आणि कोणतं देतो हे वेगळं सांगायची गरज. किती काय वाटत असेल त्या भगवंताला की इतक्या कष्टाने आई बाबा सांभाळतात, इतके उत्तम संस्कार मुलामुलींवर करतात, आणि आम्ही महाविद्यालयात, तुमच्या घरी तुम्हाला दिसणारी तुमची लेकरं फार वेगळी असतात, आणि महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये, विशेषतः महाविद्यालयामध्ये दिसणारी मुलं ही खरंच तुमची आहेत का नाही हे तुम्हाला त्या सीसीटीव्हीत दाखवल्याशिवाय कळणार. एवढा बदल आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मानवी जीवनात त्या आईबाबांना होणारं दुःख याच्यापेक्षा कितीतरी जास्त दुःख आपल्या सद्गुरूंना आहे, पण त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारलेली. आपण म्हणतो ना, एवढा जप केला, आपल्याकडून चूक जरी झाली तर मग राहिलेला जप त्यांना करावा लागेल की नाही. म्हणून महाराज म्हणाले की सन्मार्गावर राहा. दुसरं म्हणाले, जो जो मनुष्य म्हणून जन्माला आला, नाथ महाराज सांगतात की मनुष्य त्याला भक्ती सहज साध्य, भक्तीसाठी त्याला पाठवलेलं. याच्यावर सोपं करून महाराजांनी सांगितलं की जो जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. कसा होणार आहे म्हणाले, कधीतरी, म्हणजे अगदी कितीही वाईट माणूस असला ना तरी तो एकांतात जेव्हा असतो ना तेव्हा त्यालाही हे कळत असतं की मी केलेली ही सगळी कृत्य, कारण आपण सगळ्यांना फसवू शकत असतो पण मनाला फसवू शकत नाही. अशा वेळेला अगदी गुंडातले गुंड असलेलं तरी पण त्यांच्या जर लेकीला आपण विचारलं तुझे बाबा कसे, तर तिला त्यांच्या प्रेमाचाच ओलावा मिळाला असतो. म्हणजे माणूस चांगलाच असतो. काहीतरी वेगळे संस्कार, काहीतरी वेगळ्या विचारांच्या पगड्याखाली येतो, त्याचं काहीतरी मागच्या जन्मीचं संचित असेल म्हणून तो वाम मार्गाला लागतो. पण याचा विचार खरंच माऊलीने केला, म्हणून ते म्हणाले की नाही नाही नाही, माणसातलं ते वाकडेपण, त्याच्यातला वाईटपणा, त्याच्यातले दुर्गुण जर काढून टाकले ना तर तो तो परमेश्वराचा अंशच आहे. म्हणजे महाराजांना हे पूर्णपणे जाण आहे, नवे नवे त्यांना याची माहिती आहे की मनुष्य जो आलाय तो भगवंताचा अंशच आहे, आणि तो मरणाच्या वेळेला अंतिम क्षणी तरी असा विचार करेल की मी आयुष्यभर चांगला वागलेलो नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराज म्हणाले ना की माझा अनुग्रह आहे, त्यांनी काहीच नाही केलं म्हणाले, काहीच नाही केलं, पण अनुग्रहाची शक्ती अंतकाळी काम करेल, आणि अंतकाळी त्याला वाटेल की माझ्या सद्गुरूंनी मला नाम घ्यायला सांगितलं होतं पण मी आयुष्यात सगळा व्यभिचारच केला, मी कधी नाम घेतलंच नाही, मी नाम घ्यायला पाहिजे होतं. एवढं जरी त्याला स्मरण होईल, नवे नवे एवढं स्मरण त्याला होईल मरताना, आणि त्या स्मरणाने सुद्धा तो उद्धरून जाईल. केवढी आपली सद्गुरू माऊली दयाळू सज्जन. हे सगळं भक्तिशास्त्र, हा भागवत धर्म ते सांगतात. ते म्हणाले आत्मदर्शनासाठी जी इतर साधनं सांगितली आहेत याच्यामध्ये हरिभक्तीला, भगवंताच्या भक्तीला विशेष महत्व आहे म्हणाले. आणि केवळ वेदांचं ज्ञान असलेले ज्ञानी माणसंच उद्धरून जातात असं नाही. तर म्हणाले अतिशय अज्ञानी, बरं अज्ञानी तर असू द्या म्हणाले, अज्ञानी सुद्धा, जड मूढ, जे मूर्ख आहेत, जे अज्ञानी आहेत, जड आहेत, की ज्यांना काहीच कळत नाही, जडमूढ पैल पार पावती नामे श्रीराम, असं समर्थ जेव्हा सांगतात तेव्हा ते म्हणाले और अज्ञानाचं सोडूनच द्या म्हणाले. बाल गोपाळ जे गोकुळातले होते ते कोणते ज्ञानी होते, कोणतं शिक्षण त्यांनी घेतलं होतं? गोकुळातल्या शाळेत ते जात नव्हते, ते भगवंताबरोबर चोऱ्या करायला जात होते, तरी ते उतरून गेले. त्याच्या पुढे नाथ महाराजांच्या याच्यात त्यांनी सांगितलं की अहो गोपी ज्या होत्या त्या कामवासनेने भगवंताकडे गेल्या, पण भगवंताचं तेजच असं आहे म्हणाले की तुम्ही त्याच्याकडे कोणत्याही वासनेने जा, तिथे गेलात तुम्ही, म्हणजे कोणताही, कितीही जाडीचा कागद असू द्या, कितीही जाडीचं वस्त्र असू द्या, अग्नीच्या जवळ टाका तुम्ही, अग्नीचा स्पर्श झाला की संपलंच की होते. त्याचं ते जे पण आहे, चांगुलपण, वाईटमन, काय ते संपूनच अग्निमय ते जसं होऊन जातं, तसं भगवंताचं सत्स्वरूप इतकं छान आहे की त्या कामवासनेने जरी गेल्या तर त्या भगवंताच्या जवळच गेल्या, पण त्यात एक चांगला भाव होता की त्या अनन्य होत्या. त्या जरी वासनेने भगवंताकडे गेल्या तरी त्या अनन्य भावानी पण गेलेल्या होत्या, म्हणून त्यांची जी वासना होती ती भगवंताच्या जवळ गेल्याबरोबरच विरून गेली. महाराज काय म्हणाले, ब्रह्मानंदांची माझी जेव्हा भेट झाली पहिल्यांदा, तेव्हा ब्रह्मानंदांना संसार करायची इच्छा होती म्हणाले, आणि जेव्हा महाराजांची त्यांची दृष्टादृष्ट झाली, भेट झाली, अनुग्रह झाला की त्यांची वासना संपूनच गेली.
हे जर या काळामध्ये होऊ शकतं, तुम्हाला सांगा तो तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. सगळ्यात छान उदाहरण मला हेच वाटलं, की अग्नीच्या जवळ तुम्ही कोणती वस्तू द्या, ती अग्निमयच होऊन जाते. भगवंत म्हणजे तो काय परब्रह्मच तो. तिथे म्हणजे ज्याला वासनाच नाही, तर त्या वासना रहित असलेल्या जवळ कितीही वासनेवाला मग त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले, अहो जरासंध होता, रावण होता. हे तर त्याच्याही पुढच्या म्हणजे ते तर पुतना मावशी होती. हे सगळे तर भगवंताला मारायला गेले होते हो. वासना पण नाही म्हणजे यांच्याकडे तरी समजा एक वासना होती. यांची वासना तर भगवंताला संपवण्याची होती. पण पुढे आपलं शास्त्र इतकं गोड आहे किंवा भक्तिशास्त्र इतकं छान आहे, की अरे ते म्हणाले तुम्ही कसंही जा भगवंताकडे. नारदीय भक्तिसूत्रामध्ये नारद महाराजांनी 82 सूत्र ती काय भक्तिशास्त्राची आहे. त्याच्यामध्ये सांगितलं ना, की तुम्ही फक्त जायला सुरुवात करा हो. म्हणजे सुरुवातीला आपण भोजन प्रसादाच्या निमित्ताने उपासनेला आलं तरी हरकत नाही. नाही येऊ द्या ना, काही हरकत. पण त्यामुळे फक्त जी श्रवण होते ना उपासना, की मग कितीतरी वेळा गुरुवारी उपास नसला तरी संख्या कमी होत नाही. हा केवढा त्या उपासनेचा अनुभव आहे. त्या उपासनेच्या सत्वाचा आहे, त्या सिद्धीचा आहे. तसं भगवंताकडे तुम्ही कोणत्याही भावनेने गेलात, अगदी वैराच्या भावनेने जरी गेलात, तरी त्यांनी पूतना मावशीचा उद्धार केला, त्यांनी जरासंधाचा केला, त्यांनी शिशुपालाचा केला, त्यांनी रावणाचा केला. इतक्या सगळ्यांचा उद्धार नाथ महाराज म्हणाले, की भक्ती सर्वांसाठी हो. फक्त भक्ती करा. आणि भक्तीसाठीचं जर सूत्र काही असेल, तर पुढे इतके सुंदर त्यांनी सांगितलं, की म्हणाले शेवटी ते म्हणतात, की जर मनुष्य भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास ठेवून वागायला सुरुवात जर झाला ना, तर तो विश्वास त्याला आत्मदर्शनाची ओढ निर्माण करो, की नाही भगवंत आहे, भगवंत आहे. म्हणजे काही माणसं अगदी नास्तिक असतात, पण ती हळूहळू म्हणजे मी पाहिलं अगदी जवळून, आपणही सगळ्यांनी पाहिलं असेल, की माझा एक सहकारी मित्र होता. अतिशय नास्तिक. तो जितका नास्तिक, तितक्याच त्या ताई म्हणजे त्यांच्या पत्नी, त्यांच्या चितळे ताई, पुण्याच्या नाही इथल्या. तर त्या अतिशय धार्मिक. त्यांची स्वामी समर्थावर अतिशय निष्ठा. यांनी अंगारा आणला, "हे लावू नको मला. हे तू काय जाते तिकडे. माझं सगळं केल्याशिवाय जाऊ नको. तुला काय स्वामीचं करायचं तर कर. आधी मला जेवायला दे." म्हणजे त्या माऊलीच्या प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये स्वामींकडे जाण्यामध्ये पहिला अडसर जर कोणाचा असेल तर आमच्या विद्वान मित्राचा. 15 वर्ष हा याच पद्धतीने वागला आणि त्याच भावाने स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामींना प्रार्थना करायच्या, स्वामी यांच्यात काहीतरी फरक पडू नये, काहीतरी. 15 वर्षांनी ते भस्म लावून आला कॉलेजमध्ये. म्हणाले इबीत लावली. कसं काय? तुमच्या बायकोनी सांगितलं. अरे बापरे! आपल्या उपासनेमध्ये एक सद्भक्त आहे, मी त्यांचं नाव तुम्हाला सांगत नाही. ते म्हणाले, परमेश्वराची जर प्राप्ती करायची असेल तर सद्गुरू पाहिजे आणि सद्गुरूची प्राप्ती व्हायची असेल तर बायको पाहिजे. म्हणजे बायकोशिवाय आपल्या सद्गुरू महात्म्य कळत नाही ना म्हणे आमची. सद्गुरूची प्राप्ती व्हायची असते, माफ करा, परमेश्वर जर दर्शन करायचं असेल, परमेश्वराची प्राप्ती व्हायची असेल तर सद्गुरूंच्या कृपेशिवाय नाही. पण सद्गुरूंकडे न्यायला बायकोचा सल्ला पाहिजे. म्हणून मी आधी बायकोला गुरु करतो आणि मग सद्गुरूला सद्गुरू. हरकत नाही की विचार छान आहे, विचार छान. पण 15 वर्षाचं त्या माऊलीचं पुण्य कामाला आलं आणि कोरोनाच्या काळामध्ये ते गेले, माझे सहकारी मित्र. पण शेवटी स्वामींवर खूप श्रद्धा निर्माण झाली. तर हे श्रद्धेचं काम जे आहे ना, म्हणून ते काय म्हणाले, की नास्तिक असलेला मनुष्य हळूहळू आस्तिक होऊन भगवंत आहे, स्वामी आहेत, सद्गुरू आहेत, हा विश्वास निर्माण होण्यासाठी त्याचं पूर्वसंचित तर राहणारच आहे, की इतके वर्ष तो नास्तिकच राहणार, मग टर्न होणार, एवढ्या जन्मात एवढंच करणार, मरून जाणार, पण पुढच्या जन्मी नक्कीच स्वामींचा शिष्य म्हणून जन्माला येईल असा मला विश्वास. म्हणून ते म्हणाले, की भगवंताच्या अस्तित्वावर एकदा विश्वास निर्माण झाला ना, की त्याला आत्मदर्शनाची म्हणजे काय, खऱ्या समाधानाची ओढ लागते. आत्मदर्शन, आत्मज्ञान म्हणजे खरं समाधान. पुढे म्हणाले, हळूहळू वैराग्य पण साधतं. खरंच साधतं बरं. कसं साधतं ना, तर हे अनुभूतीचं शास्त्र आहे. महाराज म्हणाले, की सगळ्यात मोठी जर काही अनुभूती असेल, समर्थ म्हणाले, तर आत्मानुभूती. कितीही गप्पा मारल्या ना, पण शेवटी स्वतः माळ घेऊन बसून त्या माळेवर जप केल्यानंतर भगवंताचं नवे नवे आपल्या सद्गुरूंचं एक सुंदर रूप
एक 10 मिनिटं 5 मिनिटं जेव्हा आपण मनापासून पाहतो आणि लक्षात येतं, अरे काय छान वाटलं बा 15 मिनिटाच्या वेळी. आता ते छान वाटणं काय असतं, हे अनुभूती आहे. हे शब्दांनी सांगण्यासारखं निश्चित नाही. पुढे म्हणाले, इंद्रिय विषयाच्या गुलामीतून हळूहळू सुटतात. प्रारब्धाचे भोग तो सहजतेने संपवतो आणि आत्मदर्शनाच्या उंबरठ्यावर नाथ महाराज म्हणाले, हा आस्तिक मार्गी किंवा हा भगवंताचं अस्तित्व मानणारा जीव भगवंताकडे हळूहळू ओढला जातो. या ठिकाणी साधनांमध्ये काही कमी जास्त झालं. फार सुंदर सांगितलं बरं नाथ महाराजांनी, हे जे पॉइंट्स मी काढून आणले, की या सगळ्या साधन मार्गामध्ये कुठे जर काही तुमच्याकडनं चूक झाली, काहीतरी कमी जास्त झालं, तर सद्गुरू बरोबर तुम्हाला सांभाळतात आणि तुम्हाला ते जाणवतं, की इथे ही शक्ती माझी नाही, इथे मला महाराजांनी सांभाळलं. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आपल्याला आता पटकन नाही सांगता येणार. पण बघा तुम्ही, की ज्या वेळेला आपल्याकडनं या साधन मार्गामध्ये नित्याच्या अगदी प्रपंचामध्ये कितीतरी वेळा किती सांभाळतात महाराज. आपल्याला प्रापंचिक दृष्ट्या सुद्धा सांभाळतात आणि पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा सांभाळतात. ते महाराज म्हणते, नाथ महाराज म्हणाले, की सद्गुरू सहाय्य करतात आणि आत्मसाक्षात्कार बनवतो. या सगळ्यांचं सूत्र जर काही असेल तर नाथ महाराज म्हणाले, हे सगळं जर तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर कशाने होईल म्हणाले. तर शेवटी नाथ महाराज म्हणाले, एक सोपी गोष्ट आहे म्हणाले, की एक शुद्ध भाव अखंड अंतःकरणामध्ये आपल्या सद्गुरूंप्रती, आपल्या उपास्य देवतेप्रती जागृत ठेवा. एका शुद्ध भावाने जे काम होईल ना, ते हजारो ग्रंथ वाचून, हजारो वर्षाच्या तपश्चर्येने सुद्धा साध्य होईल की नाही सांगता येत नाही. पण हा शुद्ध भाव तुमच्या हातात आहे. तो उत्पन्न करणं, तो टिकवणं, हा मात्र अभ्यास आहे. हा भक्तिशास्त्रातला भागवत धर्माचा अभ्यास आहे. पुढे म्हणाले, की फार सुंदर उपमा त्यांनी दिली. ते म्हणतात, की भक्तीमध्ये असं आहे म्हणाले, की आपल्याला जर पाण्यावर तरंगायचं असेल तर आपल्याला पोहणं आलं पाहिजे. पण भक्ती अशी आहे म्हणाले, की भक्ती पोहण्याशिवाय तुम्हाला तरंगवते. तुम्हाला पोहणं नाही आलं तरी चालतं. म्हणून ज्ञानापेक्षा मला भक्ती जास्त श्रेय. ज्ञानाने पूर्णता येईल, पण परिपूर्णता भक्तीनेच येईल. ज्ञानाने एक सुप्त सात्विक अहंकार अगदी सूक्ष्म असतो, पण तो राहतो. पण भक्तीमध्ये काय होतं, माणूस पूर्णच रिकामा होतो. नवे नवे त्याला त्या रिकामा होण्यातच आनंद आहे, की मी नाही तू आहेस, मी नाही तू. हे जे प्रेम आहे ना, हे जसं प्रपंचात आहे सजीव. म्हणून ना मला महाराजांच्या प्रवचनात एक मार्च महिन्यातल्या एका प्रवचनातल्या, म्हणजे बहुतेक 10, 20, 30 तारखेचं प्रवचन आहे, ओवीबद्ध प्रवचन आहे. बहुतेक 4 मार्चचं प्रवचन आहे, 4 नाही 10 मार्चचं प्रवचन आहे. त्याच्यामध्ये महाराज म्हणतात, की गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही दुसरा जाण, नीती धर्माचे आचरण करण्यासाठी संसार करणं. की गृहस्थाश्रमासारखा आश्रमच नाही, की त्याच्यात तुमची पहिली म्हणजे होतं ना आपण, की आता मुलाला 5वीला स्कॉलरशिपला बसवायचं, तर मग 1ली ते 4थी पर्यंत आपल्याला त्याची बेसिक तयारी करून घ्यावी लागते. कारण त्याला तिथे एक प्रश्न वेगवेगळ्या अँगलनी पाहून त्याला शिकवता म्हणजे सोडवता आला पाहिजे. म्हणून वेगवेगळे अँगल पहिल्या 4 वर्षात शिकवायचे असतात एखाद्या प्रॉब्लेमकडे पाहायचं. तसं परमार्थ आपल्याला करायचा आहे ना, तर महाराज म्हणाले गृहस्थाश्रम पहिल्यांदा स्वीकारा आणि उत्तम करा म्हणाले. उत्तम म्हणजे कसा करा, प्रपंच करावा, नेटका करा म्हणाले. नेटक्यामध्ये एक सूत्र आहे. नेटका म्हणजे जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन नाही. नेटका, नेटका म्हणजे केला की झालं लगेच. संक्रांत साडी घ्या, हे करा, जास्त लुडबुड करू नका, बंद झाला. तिळाचा लाडू दिला तर घ्या, नाही तर रागवू नका. नेटका अगदी छान. आपलं किती बजेट आहे एवढं, कसा करतो आपण, तर तो करा, नेटका करा म्हणाले प्रपंच. तो नेटका करता करता तुम्हाला परमार्थाचे सूत्र त्याच्यात. आणि भक्तीचं खरं सूत्र जर काय असेल ना, ती जी इन्व्हॉल्वमेंट ज्याला आपण म्हणतो प्रपंचात आहे, ही माझी बायको, ही माझं लेकरू, ही माझी मुलगी, केवढा जीव आपला सगळ्यांवर असतो. तो जीव इतका मनापासून तिथे लावा, की त्याची सवय करून फक्त तो जीव एका विशिष्ट वेगळ्या वेळेनंतर तो आपल्या सद्गुरूंवर, आपल्या उपास्य देवतेवर आपल्याला लावतो. की जितकं प्रेम आपण, महाराज म्हणाले, ज्याला प्रपंचात प्रेम नाही करता आलं, ज्याला घरामध्ये निस्वार्थ प्रेम नाही करता आलं, तो भगवंतावर आणि सद्गुरूंवर काय वेगळं प्रेम करू शकणार. म्हणून गृहस्थाश्रम, महाराज म्हणाले, गृहस्थाश्रम ही अतिशय उत्कृष्ट प्रयोगशाळा आहे परमार्थासाठी. प्रपंच हे परमार्थाचं साधन आहे. ते साधन आपल्याला म्हणून असं म्हणून वापरायचं. आणि भक्तिशास्त्रासाठी प्रपंच, गृहस्थाश्रम फार चांगली मदत करू शकतो. फक्त अडकण्याची भीती, आसक्तीमध्ये
तर महाराज म्हणाले ती आसक्ती प्रपंचातली काढा आणि भगवंताकडे लावा. ही तिकडे पण राहणार नाही. भगवंताच्या ठिकाणी चांगला बॉन्ड भगवंताबरोबर, चांगला बंध, ऋणानुबंध भगवंताशी तयार होण्यासाठी आपल्याला करता येईल. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी आपण अर्पण करूया आणि